त्यांच्या ब्रेकअपला आज 2 वर्षे झाली होती, पण तो सतत तिला आठवून रडत राहायचा. प्रेम, विश्वास, भावना यावरचा विश्वास उडाला होता. त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. घरचे तर नेहमी मागे लागायचे, पण हा नेहमी टाळाटाळ करायचा. एकतर त्याची आई त्याला न सांगता मुलीकडच्यांना बोलावते. तो ऑफिसमधून येतो, सगळे समोर असतात. सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाळ न करता गप्प बसतो. मुलीकडे पाहायची तर त्याची इच्छा पण नसते. तिच्याशी सगळे बोलत असतात आणि त्याला तिचा आवाज येतो. तिचा आवाज खूप गोड होता. तिचा गोड आवाज ऐकून त्यानं वर पाहिलं आणि बघतच राहिला. हार्टबीट ब्रेक झाले होते. तो तिच्याकडे बघतच राहिला. मग तो स्वतःच्या विचारांवर चमकला. त्याने आजवर खूप मुली पाहिल्या होत्या, पण तिला सोडून आजवर कोणासाठीही त्याला असं वाटलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरतं. त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्यायचा हाच विचार तो रात्रभर करत असतो. दुसऱ्या दिवशी ते भेटतात. संध्याकाळचे 4 वाजलेले असतात. तेवढ्यात त्याला ऑफिसमधून फोन येतो. तसाही त्याला तिला नकार द्यायचा असतो. त्याला तिच्यापासून लांब राहायचं असतं. म्हणून तो तिला बोलतो, मला ऑफिसमध्ये जरा थोडा वेळ काम आहे. तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का? ती बोलते ठीक आहे. दोघेही टॅक्सीत बसतात. पूर्ण वेळ शांतच. कोणीही काहीच बोलत नाही. ऑफिस येतं. ते बिल्डिंगजवळ येतात. तो तिला म्हणतो वर चल, पण ती म्हणते उगीच ऑफिसमधील लोक गैरसमज करतील. मी थांबते खाली, तू ये जाऊन. आणि तो जातो. तो ऑफिसमध्ये काम करत असतो. त्याचे साहेब त्याला बोलावतात. तुला आत्ताच्या आत्ता एक प्रेझेंटेशन तयार करून द्यावे लागेल. मला लवकरात लवकर ते सेंड करायचं आहे. तो तयार होतो आणि कामाला लागतो. ती खाली वाट बघत आहे हे तो विसरूनच जातो. 6 वाजतात, नंतर 8, 8:30. फायनली त्याचं प्रेझेंटेशन तयार होतं. तो जातो साहेबांना द्यायला. ते पण खुश होतात. साहेब, जा आता घरी जा आणि घरच्यांना पण आनंदाची बातमी दे. तेही वाट बघत असतील ना. त्याला अचानक आठवतं तो तिला खालीच सोडून आला होता आणि या प्रेझेंटेशनमुळे तो ते विसरूनच गेला होता. ती गेली असेल निघून, पण ती थांबली असेल तर? तो लगेच तिथून निघतो. त्याचं मन खूप अस्वस्थ असतं. तो गेटबाहेर येतो. पाहतो तर काय, ती असते एका आडोशाला उभी. त्याला काय बोलावं सुचत नाही. तो, सॉरी ग, मी विसरूनच गेलो होतो. मला वाटलं तू गेली असशील. तू गेली का नाहीस? मला फोन तर करायचा ना. ती, अरे तू तर बोलला ना की थोडा वेळ काम आहे म्हणून. मला वाटलं येशील लगेच. आणि फोन करायला तुझा नंबर आहे का माझ्याकडे? मनात आलं तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा नंबर, पण मग ते तुलाच ओरडले असते. आणि नंतर वाटलं माझ्या घरी विचारावं, पण त्यांचा तुझ्याविषयी गैरसमज झाला असता. वरती यावं वाटलं, पण परत ऑफिसमध्ये तुला डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले. आणि तू तर बोलला होतास ना येतो लगेच. मग तिला काय बोलावं हे समजत नाही त्याला, पण तिचं मन आवडतं खूप त्याला. तो, मला आवडलीस तू. ती, अरे पण असं अचानक? आपण अजून तर काही बोललो पण नाही. तू ओळखतही नाहीस मला अजून नीट. लगेच असं ठरवायचं कारण? तो, हो कारण आहे, पण मला तुला एक सांगायचं आहे. मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो. तीही करत होती, पण लग्नासाठी ती तयार नव्हती. तिला माझ्या प्रेमासोबत माझे पैसे, नाव, प्रसिद्धी हेही हवं होतं. पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मी तिला थोडा वेळ मागितला, पण तोही ती द्यायला तयार नव्हती. शेवटी गेली ती मला सोडून. त्यानंतर माझा प्रेम, भावना यावरचा विश्वासच उडाला होता.
मला हे सर्व काही निरर्थक वाटू लागलं होतं. म्हणून मी लग्नाला टाळाटाळ करायचो. तुलाही नकार द्यायचा हेच ठरवलं होतं मी खूप आधीच. पण आज जे झालं त्याने माझे डोळे उघडले. जिच्यावर मी इतकं प्रेम करत होतो तिने मला कधी वेळ दिलाच नाही. आणि आज माझ्या फक्त एका शब्दावर तू इतका वेळ थांबलीस. आणि मी विसरलो होतो हे ऐकूनसुद्धा तू मला समजून घेतलं. कदाचित प्रेम होण्याला अजून वेळ असेल आपल्यात, पण मला तुझा स्वभाव आवडलाय. ते पुरेसे आहे आपल्या संसारासाठी, हो ना? जर तुलाही मी आवडलो असेल तर सांग. ती हळूच नजर खाली घेते. त्याला तिचा होकार समजतो. मंडळी, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.